नमस्कार साहेब. आपली पालकमंत्री हा आपल्याला यायला आलेला आहे आणि आज आपण शिवछत्रपती महाराजांच्या इथे जिथे ते स्वतः वास्तव्य करत होते, जिथे त्यांचं राजधानी त्या ठिकाणी आपण जाऊन आलात आणि आपल्या प्रस्थान पण ज्यावेळेस आपल्याला पालकमंत्री पद मिळालं तो ती तारीख तीच होती. आपण काय यावर समाधान केलं? काय ना, आम्ही समाधानी आहोत. रायगड ही आमची अस्मिता आहे, किल्ला. तिथं राजधानीचं ठिकाण राजे शिवछत्रपती महाराज यांनी राज्याभिषेक सोहळा केला, स्वराज्याची स्थापना केली आणि 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारे जगातले एकमेव राजे आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर आम्ही जाऊन तिथे नतमस्तक होत असतो, श्रीफळ देत असतो. मग आता आम्हाला एवढं मोठं पद मिळालं जिल्ह्याचं, तर आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही तिथे गेलो. साहेब काय सांगाल, आता तुमच्याकडे पनवेल ते अख्खं कोकण पर्यंत तुमच्या ताब्यात आहे. आपण महामार्गाचा विचार कशा पद्धतीत तर तो आम्ही केलेलाच आहे की येणाऱ्या गणेश उत्सवाच्या अगोदर जे चाकारमाने आपल्या कोकणामध्ये जातात त्यासाठी आम्हाला पहिलं विजन ते आहे आमचं रस्ता व्यवस्थित करून द्यायचं. गोगावले साहेब कसं बघतायत भविष्याच्या विकासाकडे आणि नागरिकांच्या या सगळ्यांना बरोबर घेऊन हा विकास करायचा आपल्याला. आमची महायुतीचे सरकार आहे, सत्ता आहे, त्यामध्ये सगळे आमदार, खासदार, मंत्री आम्ही सगळे एकत्र काम करू. नक्कीच साहेब, धन्यवाद.